प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत। वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। 100 दिवस मी निवडणुकांमध्ये व्यस्त असणार आहे, त्यामुळे तिसऱ्यांदा पुन्हा शपथ घेतल्यानंतर खूप कामं करायची आहेत असं वक्तव्य करत मोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याचा विश्वास व्यक्त केलाय। गेल्या 10 वर्षात बँकिंग क्षेत्राचा झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे, तर येत्या काळात देशाला आणखी पुढे घेऊन जायचंय असं मोदींनी आरबीआयच्या कार्यक्रमात मोठं विधान केलंय। पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशात झंझावाती दौरे करणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। 6 एप्रिलला मोदींचा गाझियाबादमध्ये रोड शो होणार असून 9 एप्रिलला पिलभीतमध्ये मोदी जाहीर सभा घेणार असल्याचं कळतंय। देशात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरू होणार असून 1 जून रोजी अंतिम आणि 7व्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे। दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात मोदींच्या सभा होणार आहेत। पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात जवळपास 10 ठिकाणी सभा घेणार असल्याचं समोर आलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचा आज तिसरा दिवस आहे। या यात्रेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। यावेळी उत्तर नागपुरात 11 जेसीबीमधून गडकरींवर फुलांचा वर्षाव करण्यात आलाय। मुंबईत भाजपच्या निवडणूक प्रमुखांची आज दुपारी बैठक बोलावण्यात आली आहे। महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांसाठी नेमलेले प्रभारी नेते खासदार दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीला आशिष शेलार, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे नेते देखील उपस्थित असतील। इंडिया आघाडीच्या वतीनं केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ रामलीला मैदानावर रॅली काढण्यात आली होती। यावेळी रॅलीमध्ये पंतप्रधान मोदींवर आरोप केले गेले। याबाबत भाजपचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगात जाऊन तक्रार करणार आहे। दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। यानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची रवानगी तिहार जेलमध्ये होण्याची शक्यता आहे। तिहार जेलमधील 5 नंबर जेलची आधीच स्वच्छता करण्यात आली आहे। केजरीवाल यांना जेलमध्ये हलवल्यास त्यांना 5 नंबरमध्ये ठेवलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। नांदेडमध्ये पुन्हा एकदा खासदार अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय आणि प्रचारासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीसाठी गेले असता मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला। अशोक चव्हाणांचा ताफा थांबवून त्यांना आंदोलकांनी माघारी पाठवलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत। यातच आता सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। शरद पवार यांचा कॉलर उडवतानाचा फोटो शेअर केला आहे। हा फोटो शेअर करून किती बी येऊ दे समोर त्यांना एकटा बास अशा आशयाचं गाणं त्या फोटोला जोडण्यात आलंय। नवी दिल्लीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनामा समितीची बैठक पार पडणार आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली 27 सदस्यीय जाहीरनामा समितीमध्ये आहेत। यामध्ये महाराष्ट्रातील पियुष गोयल आणि विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत। दरम्यान भाजपच्या जाहीरनाम्यातून कुठल्या गोष्टी समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मला सेवानिवृत्त हा शब्द आवडत नाही, मी सेवानिवृत्त होणार नाही असं विधान केलंय उदयनराजे भोसले यांनी। साताऱ्यामध्ये शिक्षकाच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात लोकसभा लढवण्याबाबत उदयनराजे यांनी हे सूचक विधान केलं। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भाजपनं लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपला प्रचार देखील सुरू केलाय। महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक लोकांनी साथ सोडली, पण आम्ही महायुतीसोबत कायम होतो, सत्ता नसतानाही कायम होतो आणि सत्ता असतानाही कायम आहेत आणि पुढे देखील कायम राहील असा टोला देखील नवनीत राणा यांनी लगावलाय। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी 11 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारस्कर यांना उमेदवारी दिल्यानं शरद पवार गटाकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। पुण्याच्या राजकारणात आता उमेदवारांच्या शिक्षणावरून टीका केली जाते। 8वी पास असलेल्या धंगेकरांना तुम्ही मतं देणार का अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते। नाशिकच्या जागेबाबत वरिष्ठ निर्णय घेतील। वरिष्ठांकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाहू। मात्र शिंदे गटाचे नाशिकमध्ये खासदार आहेत तर भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे नाशिकच्या जागेसाठी त्यांनी दावा करणं साहजिक आहे। मात्र नाशिकची जागा कुणालाही मिळाली तरी आम्ही सर्वजण महायुती म्हणून एकत्र काम करू असं वक्तव्य भुजबळ यांनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा धाराशिवचा उमेदवार अखेर ठरल्याची माहिती समोर येते। धाराशिवच्या लोकसभेच्या जागेसाठी आमदार विक्रम काळे यांचं नाव निश्चित करण्यात आलंय। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज पत्रकार परिषद घेऊन विक्रम काळेंच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे। धाराशिव आणि नाशिकचा तिढा सुटल्याची सूत्रांची माहिती आहे। या दोन्ही जागा अजित पवार गट लढणार असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची घोषणा देखील होऊ शकते।
शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या नियोजनासाठी आज महायुतीची समन्वय बैठक होणार आहे। चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार असून बैठकीला शिरूर मतदारसंघातील महायुतीचे सर्व आमदार, नेते आणि पदाधिकारी उपस्थित असतील। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। या मेळाव्यासाठी मनसेकडून मैदानाची पाहणी करण्यात येणार आहे। शिवाजी पार्कात होणाऱ्या या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे काय संदेश देतात याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय। राज्यात महायुतीमध्ये 2 ते 3 जागांचा तिढा असल्याचं वक्तव्य अनिल पाटील यांनी केलंय। नाशिक लोकसभा मतदारसंघात 3 राष्ट्रवादीचे आणि 3 भाजपचे आमदार आहेत। या ठिकाणी ओबीसींचा चेहरा दिला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे। दरम्यान नंदुरबारमधील हिना गावित यांच्या उमेदवारीवरून देखील त्यांनी निशाणा साधलाय। शरद पवार मंगळवारी वर्ध्याच्या दौऱ्यावर असणार आहेत। राष्ट्रवादीचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार वर्ध्यामध्ये येणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे आणि माजी काँग्रेस आमदार अमर काळे शरद पवारांच्या तुतारी पक्ष चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले। नांदेडमध्ये काँग्रेसकडून नाना पटोले यांनी कमकुवत उमेदवार दिला। अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांची ही मिलीभगत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता। त्याला अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय। हा काँग्रेसचा प्रश्न असून प्रकाश आंबेडकरांना नाना पटोलेंनी वस्तुस्थिती काय आहे ते स्पष्ट करावी असं सांगत काँग्रेसला टोला लगावलाय। वंचितचा स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य आहे असं विधान रामदास आठवले यांनी केलंय। महाविकास आघाडीनं प्रकाश आंबेडकरांच्या मागण्यांवर दुर्लक्ष केलं, त्यामुळे त्यांना स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा लागला असं म्हणत रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे। शिवसेनेचे शिंदे गटातील आमदार चंद्रकांत पाटलांनी रक्षा खडसेंना चांगलंच खडसावलेलं आहे। आमचं आणि तुमचं जमत असतं तर कार्यकर्ते कशाला नाराज असते असं विधान आमदार पाटील यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर मतदारसंघात 1 रुपयाचं कामही रक्षा खडसेंकडून करण्यात आलेलं नाही। खडसेंसोबत माझा 30 वर्षांपासून वाद आहे असं देखील पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाद उफाळून आले। रश्मी बर्वे जात पडताळणी प्रमाणपत्र आणि उमेदवारी अर्ज रद्द प्रकरणात आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज आणि जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं रश्मी बर्वे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती। त्या प्रकरणात आज सुनावणी घेण्यात येणार आहे। आज सुनावणीमध्ये काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। सोन्याच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे। सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर हा 69,400 रुपये प्रति तोळा झालेला आहे। त्यामुळे सोनं खरेदी करणं आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे। तर येणाऱ्या काही दिवसात सोनं 70,000च्या पार जाण्याची शक्यता वर्तवली जाते। साताऱ्यातील शाहूनगर या भागातील एका सोसायटीमध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालंय। भरवस्तीत बिबट्याचा वावर आढळल्यानं आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पुणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकात 10 नवीन वाहनं दाखल होणार आहेत। त्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीला 2 कोटींचा प्रस्ताव देण्यात आलाय। त्यातूनच 10 नवीन वाहन खरेदी करण्यात येणार आहेत। त्यासाठी 2,14,00,000चा प्रस्ताव मान्य झालाय। पुणे शहरात जवळपास 3 लाख नव्यानं दस्त नोंदणी सापडलेल्या आहेत। त्यात जवळपास 8,500 कोटींचा महसूल मिळालाय। तर केवळ मार्च महिन्यात 1,000 कोटींचा महसूल जमा झाल्यानं महसूल विभागाला आर्थिक फायदा झालाय। तर मागील काही महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नव्यानं दस्त नोंदणी वाढलेली आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील रेल्वे स्थानकात ठाणे रेल्वे स्थानक सर्वाधिक गर्दीचं स्थानक ठरलेलं आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ठाणे स्थानकातील प्रवासी गर्दीमध्ये 9% वाढ झाली आहे। मात्र सकाळ आणि संध्याकाळी प्रवास करताना नागरिकांना गर्दीचा सामना करावा लागतोय। उन्हाळी सुट्टीमध्ये प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पश्चिम रेल्वेनं मुंबई जयपूर, मुंबई अजमेर आणि मुंबई बिकानेर साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे। यामुळे सुट्टीमध्ये फिरायला जाणाऱ्या प्रवाशांसह गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। आडेउटंबर पुलाची दुरवस्था झाली होती आणि त्यामुळे या खाडीवरील पूल कमकुवत बनला होता। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या पुलाचं काम सुरू आहे। दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात आल्यानं लवकरच हा पूल पुन्हा वापरासाठी सुरू होणार आहे। व्यापाऱ्यांना वर्षभराचा हिशोब करण्यासाठी मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर आजपासून लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या 4 दिवस बंद राहणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे। ऐन परीक्षेच्या काळात महावितरणाचा भोंगळ कारभार त्याचा फटका विद्यार्थी आणि नागरिकांना बसतोय। अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही शहराचा सलग दुसऱ्या दिवशी 10 तास वीज पुरवठा खंडित झाला होता आणि त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे। नाशिक कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावरचा चैत्रोत्सव हा भाविकांसाठी पर्वणी असतो। चैत्रोत्सवात गडावर होणारी भाविकांची गर्दी पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं आजपासून ई-बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। राज्य वीज नियामक आयोगानं गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणाच्या वीज बिलात सरासरी 7.5% वाढ होणार असून
स्थिर आकारातही 10% दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे। त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढत असताना महावितरणाच्या वीज ग्राहकांना आजपासून वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वर्षात घर खरेदीचा विचार असेल तर जरूर अंमलात आणता येईल, कारण यावर्षी राज्यात रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आली नाहीये। या संदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले। सलग दुसऱ्या वर्षी हे दर जैसे थे आहेत। गेल्या 2 महिन्यांप्रमाणेच मार्च महिन्यात देखील मुंबईतील मालमत्तांच्या विक्रीचा आलेख चढताच राहिलाय। मार्च महिन्यामध्ये मुंबईमध्ये एकूण 14,400 मालमत्तांची विक्री झाली आहे। या विक्रीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये 1,143 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय। मुंबई किनारी रस्ता प्रकल्प सुरू होऊन 15 दिवस उलटून गेल्यानंतरही या मार्गावरून अद्याप बेस्टची सेवा सुरू झाली नाहीये। बससाठी स्वतंत्र मार्गिका राखीव असताना देखील बेस्टनं अद्याप नियोजन केलेलं नसल्यानं सर्वसामान्यांचा या मार्गावरील प्रवास महागडा ठरतोय। मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाकडे 31 मार्च संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 3,122 कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला। वर्षाअखेर जास्तीत जास्त कर गोळा करता यावा यासाठी मालमत्ता कर भरण्यासाठी सोयी सुविधा केंद्रांवर मध्यरात्री 12 पर्यंत सुरू ठेवण्यात आले। त्यामुळे कर संकलनात आणखी काही कोटींची वाढ होण्याची अपेक्षा होती। मात्र वर्षाअखेर 4,500 कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य पालिकेला पूर्ण करता आलं नाही। पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं 2023-24 या आर्थिक वर्षात 360 कोटींची वसुली केली आहे। पालिकेच्या स्थापनेपासून हा मालमत्ता वसुलीचा उच्चांक आकडा राहिलाय। माजी आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभागानं गेलं नियोजनबद्ध पद्धतीनं काम केलंय। मुंबई महानगरात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे आधीच कर्जबाजारी झालेल्या MMRDAची गेल्या 6 वर्षात अर्थसंकल्पीय तूट 20,800 कोटी रुपये झाली आहे। त्यामुळे MMRDAच्या तिजोरीमध्ये खडखडाट झालाय। राज्य परिवहन महामंडळाच्या मोबाईल तिकिटांना प्रवाशांनी पसंती दर्शवली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 300% तिकीट खरेदी वाढली आहे। तर या ॲपच्या संदर्भात आलेल्या तक्रारी सोडवण्याचं काम देखील महामंडळाकडून तातडीनं करण्यात येत आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथे एका 30 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झालाय। रस्त्यावरून जात असताना अचानक चक्कर येऊन कोसळला आणि त्याच्या तोंडातून फेस आला। त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे। विदर्भातील काही ठिकाणी पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्यानं व्यक्त केला आहे। त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये रात्री उकाडा वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मध्य भारतात कोरडं वातावरण निर्माण झालंय। पुढील 4 ते 5 दिवस हे वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज आहे। वाढत्या तापमानाचा फटका विदर्भासह राज्याच्या वेगवेगळ्या भागाला बसत असून उष्माघातामुळे यंदा मार्च महिन्यातच सुमारे 33 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। आरोग्य विभागानं उष्माघाताची दखल घेऊन काळजी घेण्याबाबतचा कृती आराखडा तयार केला असून याबाबतची माहिती राज्यातील विविध महापालिकांसह विविध यंत्रणांना पाठवलेली आहे। तुळजाभवानीचे दागिने चोरणारा अद्यापही फरार असल्याचं समोर आलेलं आहे। 3 महिने उलटून गेल्यानंतर देखील चोर सापडला नसल्यानं पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। मुख्य आरोपी अद्यापही मोकाट असून SITचे अधिकारी देखील तपासाबाबत काही सांगत नसल्याचा आरोप करण्यात येतोय। सांगलीतील मांजर्डेमध्ये ड्रग्जचा कच्चा माल जप्त करण्यात आलाय। सांगलीच्या LCB आणि तासगाव पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। हे केमिकल कवठे महाकाळ तालुक्यातील इरळी येथील ड्रग्ज कारवाईशी संबंधित असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। तर जप्त केलेल्या मालाची किंमत तब्बल 11 लाख रुपये। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले। बोदवड नगरपंचायतीच्या वतीनं थकीत कर वसूल करण्यासाठी धडक मोहीम राबवली, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यानं आता प्रत्येक चौकाचौकात नगरपंचायतीकडून थकबाकीदारांच्या नावाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। या बॅनरवर थकीत किंमत आणि थकबाकीदारांची नावं आहेत। महिनाभरापूर्वी 3 चोरट्यांनी जवळपास 20 लाखांचे दागिने लंपास केले होते। या प्रकरणी पोलिसांनी महिनाभरात 5 जिल्ह्यांमध्ये तपास करून 3 आरोपींना बेड्या ठोकल्यात। त्यांच्याकडून पोलिसांनी जवळपास 42 लाखांचे दागिने हस्तगत केलेत। त्यासह 40,000ची रोख रक्कम आणि कार मोबाईल देखील जप्त करण्यात आले। उल्हासनगरमध्ये पूर्व वैमनस्यातून तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। तर या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। लहान मुलावर केमिकलयुक्त फुगा मारल्यानं तो गंभीर जखमी झाला होता। त्या पार्श्वभूमीवर लहान मुलांकडे केमिकल कुठून आलं याचं सत्य पोलिसांनी समोर आणलंय। मुलांच्या खिशात पोलिसांना जीन्स वॉश कलर करण्यासाठी वापरण्यात येणारा खडा सापडला। तो खडा पसरल्यानं जखम झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।
आणि आता एक मोठी बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांची महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे। यावेळी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खलबतं सुरू आहेत। यावेळी ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, दानवे आणि खैरेंमध्ये बैठक सुरू असल्याचं कळतंय, काय अपडेट? दानवे आणि खैरे यांची काल भेट झाली। परवा दिवशी मातोश्रीवरून आल्यानंतर अंबादास दानवे यांनी काल थेट चंद्रकांत खैरे यांच्या जाऊन त्यांना पेढा भरून त्यांचं स्वागत केले। एकंदरीतच इतके दिवस चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये बरीच वादविवाद होते, मात्र उद्धव ठाकरेंनी शब्द दिल्यानंतर या ठिकाणी दोघांचं मनोमिलन झालं, एकमेकांना पेढे त्यांनी भरवले आणि लगेच आज महाविकास आघाडी औरंगाबाद शहर किंवा जिल्ह्याच्या महाविकास आघाडीची या ठिकाणी बैठक सुरू झालेली। यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाटा गटाचे स्थानिक पदाधिकारी जी बैठक करतायत, कारण चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात बेबना होता, त्यामुळे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस बैठकीला तयार नव्हते। मात्र त्या दोघांचं मनोमिलन झाल्यामुळे आज महाविकास आघाडीची या ठिकाणी बैठक होती। ही बैठक फक्त छत्रपती संभाजीनगर लोकसभेबाबत होती आणि या बैठकीत नेमकं काय चाललंय याबद्दल माहिती नाही, कारण मीडियाला या बैठकीमध्ये त्यांनी अलाव केलेलं नाही। मात्र आतमध्ये नेमकं काय झालंय हे थोड्या वेळातच आपल्याला कळेल। बरं सिद्धार्थ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। माजलगाव तालुक्यातील उमरी येथील एका शेतकऱ्याचा कोरड्या विहिरीत खडकावर पडून जागीच मृत्यू झालाय। जनावर आणण्यासाठी उशीर झाल्यानं काळोखाचा अंदाज न आल्यानं तोल जाऊन विहिरीत पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होते। देहर्जे नदीवरील पूल धोकादायक बनल्यानं मनोरवाडा मार्गावरील अवजड वाहतूक रोखण्यात आली आहे। वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यामुळे अवजड वाहनांची मुंबई अहमदाबाद मार्गावरून वाहतूक सुरू आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे एका भरधाव वाहनानं कारला धडक दिली आहे। या धडकेमध्ये कारमधील मुलासह त्याच्या आईचा जागीच मृत्यू झालाय, तर त्याचे वडील गंभीर जखमी झालेत। कारला वाहनानं समोरून धडक दिल्यानं कार 4 ते 5 वेळा पलटी होऊन रस्त्याच्या कडेला कोसळली। मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळील चेरपोली येथे एकाच वेळी 2 वाहनांचा अपघात झालाय। भाजीपाल्यानं भरलेला ट्रक पलटी झाला, मात्र सुदैवानं त्यामध्ये जीवितहानी झाली नाही। मात्र त्याच मार्गावर थोड्याच वेळात एका ट्रकनं एका वृद्ध व्यक्तीला धडक दिली, त्यामध्ये त्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झालाय। कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे कारनं रिक्षाला मागून जोरदार धडक दिली, त्यात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून रिक्षातील प्रवाशाचा जागीच मृत्यू झालाय। हा अपघात झाल्यानंतर कार चालकानं घटनास्थळावरून पळ काढला। पुण्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास टेम्पो आणि कारला भीषण आग लागली। या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। सटाणा शहरातील वृंदावन या मुख्य बाजारपेठेतील कापड आणि परफ्यूमसह इतर काही दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या भीषण आगीमध्ये दुकानं जळून खाक झाली आहेत। यात व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती। गोंदिया जिल्ह्यातील बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून 48 गावांना पाणीपुरवठा करणारी योजना मागील 5 दिवसांपासून बंद आहे आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी देखील नागरिकांना पायपीट करावी लागते। त्यामुळे लवकरात लवकर शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगोत्सव समाप्तीकडे झुकला असून अंतिम टप्प्यात गावागावात उत्साह शिगेला पोहोचलाय। देवी देवतांच्या पालख्या पारंपरिक पद्धतीनं नाचवत शिंपणे काढण्यात आलं। यावेळी तरुणाईनं पालख्या नाचवण्याचा मनमुराद आनंद लुटला।